सर. नमस्कार. सर, उर्वरित जुलै महिना कसे राहील हवामान, म्हणजे कोणत्या भागात पाणी जास्त पडेल, काही भागात उघडीप राहील, याबद्दल सविस्तर अंदाज द्या सर. उरलेला जुलै महिना हा आता अवघ्या, हं. मात्र आता उरलेला जो जुलै आहे, तर या जुलैमध्ये जो एक कमी दाबाची शक्यता आहे, हा कमी दाब तसा ओरिसा, पश्चिम बंगाल इथून छत्तीसगड, पुढे मध्य प्रदेश आणि गुजरात, राजस्थानकडे जाईल. पण तो महाराष्ट्राच्या खूप जवळून असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विदर्भातील पूर्ण विदर्भ, मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेडपर्यंत त्याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील उत्तर नाशिक आणि संपूर्ण धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यामध्ये या कमी दाबाचा प्रभाव जाणवणार आहे. त्यामुळे जो दुष्काळी प्रभाव आपल्याला विदर्भ आणि मराठवाड्यात दिसतोय, याचं जी तीव्रता आहे हा काही प्रमाणात कमी होण्यासाठी हे 5-6 दिवस कारणीभूत ठरणार आहेत. त्यामुळे विदर्भकरांना आणि मराठवाड्यातील दुष्काळी पट्ट्याला हा एक दिलासा म्हणावा लागेल. पश्चिम महाराष्ट्रात त्याचा फार फायदा होणार नाही किंवा मध्य महाराष्ट्रातही फार फायदा होणार नाही, परंतु स्थानिक वातावरण दरम्यानच्या काळात तयार होत असल्यामुळे याही भागात स्थानिक स्वरूपाचा मध्यम पाऊस दरम्यानच्या काळात होणार आहे. त्यामुळे उरलेला जुलै सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचा पाऊस, म्हणजे पिकांना जीवदान देईल, काही ठिकाणी ओढे नाले खळखळतील, बंधारे भरू शकतात, अशा प्रकारचा पाऊस आपल्याला विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये, मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये, म्हणजे यामध्ये नांदेड आला, परभणी आला, किंवा वाशिम, हिंगोली आहे, किंवा जालना, छत्रपती संभाजीनगर याही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होईल. विदर्भातील सर्व जिल्हे आपण गृहीत धरलेले आहेत. मराठवाड्यातील बरोबरच उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आपण गृहीत धरलेले आहेत की ज्या ठिकाणी चांगला पाऊस होईल. आणि विशेष म्हणजे ह्या भागामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. हो सर. तर या भागाला त्या दुष्काळातून थोडा दिलासा मिळण्याचं काम हा कालावधी करेल, अशी आपल्याला पूर्ण खात्री आहे. बर, मराठवाड्यात सर उत्तर भागामध्ये समाधानकारक पाऊस राहील, तर मग दक्षिण भागामध्ये म्हणजे लातूर सारख्या या भागामध्ये पाऊस कमी राहील का सर? लातूर भागात कमी दाबाचा प्रभाव नाही होणार, परंतु स्थानिक वातावरणाचा पाऊस या भागात होणार आहे. म्हणजे एवढाच आहे की दुष्काळातून सावरण्याकरता थोडी मदत होईल, म्हणजे पेरलेल्या पिकांना जीवदान, याच्या पलीकडे त्याचा फारसा फायदा होणार नाही, कारण पाण्याचा पाऊस तो होणार नाही. आपल्याला पाणीसाठे वाढण्याकरता जो पाऊस आवश्यक असतो तो आपल्याला या कमी दाबामुळे होईल, परंतु त्याचा परिणाम आपल्याला पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाड्यात कमी जाणवेल. म्हणजे काही भागामध्ये पिकापुरता समाधानकारकच राहील, तर म्हणजे उत्तर भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस राहील. अगदी बरोबर. बरं बरं सर. मग आता म्हणजे पुढील, म्हणजे आता पुढच्या याच्यामध्ये सर ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस चांगला राहील का सर? ऑगस्टचा पूर्वार्ध कमी पावसाचा आहे, पण उत्तरार्ध चांगल्या पावसाचा आहे. पुन्हा एकदा उत्तरार्धात, म्हणजे पूर्वार्ध समजा कमी पावसाचा आहे. हो. ठीक आहे सर. धन्यवाद सर. छान माहिती. धन्यवाद.